सर्वांनी झिनर डायोड आता फिल्टरचं जे आउटपुट होतं ते कुणाला द्यायचं आपल्याला झिनर डायोड. आता झिनर डायोड मध्ये हे जे काम करतं झिनर डायोड पहिलं काम हे पीएन जंक्शन जे फॉरवर्ड बायस मध्ये काम करतं ना ते सेम कोण काम करतं झिनर डायोड काम करतं. परत एकदा द वर्किंग ऑफ पीएन जंक्शन डायोड इन फॉरवर्ड बायस द सेम वर्किंग ऑफ झिनर डायोड इन फॉरवर्ड बायस. कुठलं परत एकदा पॉइंट लक्ष द्या. मी काय म्हटलं वर्किंग ऑफ पीएन जंक्शन डायोड इन ए फॉरवर्ड बायस द सेम वर्किंग ऑफ झिनर डायोड इन ए फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायसचा प्रश्न मिटला. पीएन जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये 5 व्होल्टेज पर्यंत काम करतं. 5 व्होल्टेजच्या नंतर जर अजून देण्याचा प्रयत्न केला तर ते ब्रेक होतं. ऍक्च्युअली रिव्हर्स बायस मध्ये कामच करत नाही. रिव्हर्स बायस मध्ये ते ओपन स्विच म्हणून काम करतं. आपण रेक्टिफायर मध्ये बघितलं काय म्हणून काम करतं ओपन स्विच. बट इथं रिव्हर्स बायस मध्ये ते वर्क करणार नाही. मग झिनर डायोडचं मेन वर्क जे आहे ते आपण कुठं यूज करणार आहे झिनर डायोडला. दी झिनर डायोड वर्किंग यूज इन रिव्हर्स बायस. ऑलवेज कशामध्ये यूज होते याला रिव्हर्स बायस मध्ये. ऑलवेज कसं यूज होणार आहे रिव्हर्स बायस मध्ये. मग रिव्हर्स बायस मध्ये किती व्होल्टेज पर्यंत चालतं याचं जे मॅन्युफॅक्चरिंग व्होल्टेज जी रेंज आहे ती 2 व्होल्टेज टू 200 व्होल्ट ही मॅन्युफॅक्चरिंग रेंज आहे कोणाची व्होल्टेजची. बट कसली रिव्हर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हर्स व्होल्टेज हे जे आहे ते 200 व्होल्टेज पर्यंत हे सेन्स करू शकतं. तर त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर बॉम्ब हे डॅमेज होऊ शकतं. ओके म्हणून हे कितीपर्यंत काम करणार आहे 200 व्होल्टेज पर्यंत हे काम करणार आहे. मग पीएन जंक्शन रिव्हर्स मध्ये काम करत नाही म्हणून आपल्याला कोणाला वापरायचं आहे झिनरला वापरायचं. पीएन जंक्शन डायोडचा हे जर वरचे 2 शेंडे काढले झेंडे तर ते पीएन जंक्शन डायोड होईल. मग ते जर हे दिलं तर हे त्याचा काय झाला सिम्बॉल ऑफ झिनर डायोड. पण ऍक्च्युअल काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते इथं बघूयात आपण. आता या ठिकाणी बघा झिनर डायोडचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते बघा. व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स हे जे आहे ते फॉरवर्ड बायस मधलं आहे. फेसबुक मधलं नाही फॉरवर्ड बायस मधलं आहे. आपल्याला सेमीकंडक्टरचं जे मटेरियल आहे ते आपण सिलिकॉन घेतो. त्याचं जे बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 व्होल्टेज हे त्याचं काय बॅरियर पोटेन्शियल आहे. 0.7च्या आत 6च्या आत थोडं वाढेल पण 0.5 पर्यंत जर आपण व्होल्टेज केलं ना तर त्या डायोडमध्ये काही सुद्धा चेंज होत नाहीये. का तर ते सिलिकॉनचं मटेरियल आहे आणि सिलिकॉनचं जे बॅरियर पोटेन्शियल आहे ते 0.7 व्होल्ट आहे. आपण जर 0.7 व्होल्टेजच्या जर पुढे गेलो तर याच्यातला करंट हा सडनली इन्क्रीज झाला. तो ऍक्ट ऍज ए क्लोज्ड स्विच म्हणून काम केलं आणि त्याच्यातून करंट पास झाला. ते फॉरवर्ड बायस मध्ये जसं पेन करतं तसं सेम कोण केलं झिनर केलं. ओके मान्य. आपण रिव्हर्स मध्ये जसं व्होल्टेज वाढवायला लागलो आता समजून घ्यायचा मेन मुद्दा याचा आला. रिव्हर्स मध्ये आपण जसं वाढवायला लागलो व्होल्टेज वाढवायला लागलो तसं थोडं करंट बदललेला दिसायला लागला. थोडा चेंज झालेला दिसायला लागला. मी सगळं बोलतोय रिव्हर्स मध्ये. मग थोडा चेंज व्हायला लागला. एक पॉइंट असं आलं हे 200 व्होल्टेज आलं. एक पॉइंट असं आलं की त्याच्यानंतर याच्यातला करंट हा सडनली इन्क्रीज झाला. म्हणजे हाय रेंजला गेला. पुढं व्होल्टेज वाढत नाहीये फक्त कोण वाढायला लागले करंट वाढायला लागले. वाईडली वाढायला लागले इन्फायनाइट पर्यंत न्या. बट व्होल्टेज मध्ये काही चेंज व्हायला लागलाय का नाही. मग व्होल्टेज जर अजून वाढवण्याचा प्रयत्न केला तर हे ब्रेक होईल. दॅट पॉइंट इज कॉल्ड एज एन VZ और झिनर ब्रेकडाउन व्होल्टेज. हे काय झिनर ब्रेकडाउन व्होल्टेज. म्हणजे याच्यामध्ये मला 2 क्रायटेरिया एक झेड मिनिमम असू शकतं एक झेड मॅक्सिमम असू शकतं. म्हणजे IZ I मिनिमम
अशा दोन करंटची रेंज असू शकते याच्यामध्ये. मग हे जे मधला भाग आहे, या मधल्या भागात कोण काम करणार आहे? झिनर काम करणार आहे. व्होल्टेज ब्रेकडाऊन रिजन मध्ये, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज ह्या रिजन मध्ये कोण काम करणार आहे? हा झिनर डायोड काम करणार आहे. आणि झिनर डायोड हे रिव्हर्स बायस मध्येच आपल्याला यूज करायचं आहे. याला 90% आपण फॉरवर्ड बायस मध्ये वापरत नाही. हा एक मुद्दा. हे दोन मुद्दे तुमच्या लक्षात आले का बघा. जो तिसरा मुद्दा मी जातोय, आपण जर डीपी माहिती आपल्याला, नॉट व्हॉट्सअप वर फेसबुक, ओके. डीपी म्हणजे आपण रोड लाईनला कडेला असतं बघा, ते ट्रान्सफॉर्मर असं म्हणू आपण, ओके. त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाला ना तर आपल्या घरातले सगळे फॅन पंख्यावर इम्पॅक्ट होतो. मी शब्द काय वापरला? एनी फ्लक्च्युएशन इन द इनपुट साइड सेम रिफ्लेक्ट कुठं झालं? आउटपुटला झालं. दिस इज कॉल्ड एज एन अनरेग्युलेटेड व्होल्टेज. हे कसलं झालं? अनरेग्युलेटेड व्होल्टेज. रेग्युलेटेड व्होल्टेज शब्द आता जाणार आहे मी. रेग्युलेटेड व्होल्टेज दॅट इज मीन बाय कॉन्स्टंट व्होल्टेज. शब्द वापरतो कॉन्स्टंट व्होल्टेज. आता मी शब्द वापरतो एनी फ्लक्च्युएशन इन द इनपुट साइड. डीपी मध्ये कितीही चेंज होऊ दे इलेक्ट्रिसिटी मध्ये, पण माझ्या आउटपुट साइडला कशामध्ये चेंज होणार नाहीये? आउटपुटच्या व्होल्टेज मध्ये काही चेंज होणार नाही. ते कॉन्स्टंट ठेवतं, ते स्टेबल ठेवण्याचं काम कोण करतं? हे झिनर डायोड करतं. म्हणून झिनर डायोड यूज ऍज ए व्होल्टेज रेग्युलेटर बट इन द रिव्हर्स बायस. कशामध्ये वापरलं जातं? रिव्हर्स बायस मध्ये. पण झिनर यूज ऍज एन ए व्होल्टेज रेग्युलेटर दॅट इज मीन बाय आउटपुट व्होल्टेज इज कॉन्स्टंट, म्हणजे काहीही बदलणार नाही. इनपुट साइडच्या करंट मध्ये किती पण बदल होऊ दे किंवा व्होल्टेज मध्ये किती पण बदल होते, आउटपुट साइडला कसलाही बदल होणार नाही. यालाच आपण व्होल्टेज रेग्युलेटर असं म्हणायचं. एवढं कळलंय तुम्हाला? चलो, याच्यामध्ये बघा आपण सर्किट मध्ये काय दिलंय हे बघा. हे आउटपुट ऑफ फिल्टर सर्किट दिले. काय दिलंय? आउटपुट ऑफ फिल्टर सर्किट. म्हणजे जे फिल्टर मगाशी बघितलं का त्याच ह्याला दिलं आपण. याच्यामध्ये आय करंट फ्लो झाला. हे आरएस काय आहे? सोर्स रेजिस्टन्स आहे. त्याच्यातलं व्हीएस काय आहे? व्हीएस हे सोर्स व्होल्टेज आहे. याच्या अक्रॉसला आयझेड करंट आहे. याच्या अक्रॉसला आयएल करंट आहे. मी करंटचं इक्वेशन असं लिहू का? आय बरोबर आयझेड प्लस आयएल, या दोघांचं ऍडिशन. हे व्हीझेड आहे, हे व्हीझेड आहे. ह्याच्या अक्रॉसला व्ही आउट आहे. पॅरलल मधलं व्होल्टेज सेम असतं म्हणून व्ही आउट बरोबर काय दिलं मी? व्हीझेड. व्ही आउट बरोबर काय दिलंय? VZ. So can I write here IZ into RL? I can simply write here IZ into RL. That is the output voltage and that voltage is a constant. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जे इनपुटला आहे VS बरोबर I into RS आहे. VS बरोबर I into RS आहे. मग मला इथं जे इनपुट आहे ते VI व्होल्टेज आहे. इथं जे इनपुट आहे ते कुठलं व्होल्टेज दिलेलं आहे? VI व्होल्टेज दिलेलं आहे. हे जे आहे इनपुट व्होल्टेज. मग हे जे आहे ते VS आणि हे जे आहे ते काय? झिनर व्होल्टेज. मग मला मी व्होल्टेज मध्ये जर मला करंट IZ मला जर मिनिमम वापरायचं झालं, IZ कसं वापरायचं झालं? मिनिमम वापरायचं झालं तर मला VI बरोबर VZ प्लस VS किंवा VS प्लस VZ आय कॅन इझिली राईट हिअर. मग मला असंही लिहू शकतो याच्यामध्ये मी VI इक्वल टू VS प्लस IZ इंटू VZ. पण हे काय असणार आहे? मिनिमम करंट असणार आहे. हा कोणता करंट असणार आहे? मिनिमम करंट असणार आहे. मग मॅक्सिममचं काय असायला पाहिजे? VI इक्वल टू VS प्लस VZ. मग VS प्लस VZ म्हणजेच काय? IZ मॅक्सिमम इंटू R. Z इज इक्वल टू इथं RL पाहिजे. इथं काय पाहिजे? RL पाहिजे. इथं सुद्धा काय पाहिजे आपल्याला? RL. अँड दिस इज द VI. कारण व्होल्टेज बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स, करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणून हे झालं मॅक्सिमम करंट साठी इक्वेशन, हे झालं मिनिमम करंट साठी इक्वेशन. जर समजा मला पॉवर काढायचा झाला, पॉवर रेटेड काढायचं झालं, PZ बरोबर VZ इंटू IZ मॅक्स, मॅक्सिमम पॉवर जो आहे तो एवढा असायला
पाहिजे. म्हणजे मॅक्सिमम करंट लिमिट काहीतरी आहे आपल्याला, मिनिमम करंट लिमिट म्हणजेच काय, या रिजन मध्येच हे सर्किट फक्त वर्क व्हायला पाहिजे. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सर हे सगळे इक्वेशन्स आपल्याला काय दाखवतायत, सगळे इक्वेशन्स काय दाखवतायत. पहिला मुद्दा मला दाखवतोय, याच्यामध्ये जे काय इनपुट व्होल्टेज मध्ये बदल झाला तर त्या आउटपुट व्होल्टेज मध्ये व्हीझेड मध्ये कसलाही बदल होत नाही. मग हे सगळं हँडल कोण करतं, हा आरएस सोर्स रेजिस्टन्स हा सगळं काय करतो, हँडल करतो हे सगळं. म्हणजे हे व्हीएस हे आरएस काय करतं, जास्त आलं तर ते खाऊन टाकतं, कमी पडलं तर देऊन टाकायचं काम कोण करतं, हे आरएस सोर्स रेजिस्टन्स काम करतो. त्याच्या अक्रॉसला जे व्हीएस आहे ते सोर्स व्होल्टेज ते काम करतं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये, पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा, सर जर इनपुट साइडच्या करंट मध्ये बदल झाला, मी काय म्हणलं, जर इनपुट साइडच्या करंट मध्ये बदल झाला तर आउटपुटच्या करंट मध्ये बदल होईल का, हो होईल. आपलं कॉन्ट्रॅक्ट फक्त कुणासोबत आहे, व्होल्टेज सोबत आहे, करंट सोबतचं काही घेणं देणं नाही. म्हणजे करंट मध्ये बदल नक्की होईल. मग कुणामध्ये बदल होणार नाही, तर फक्त कुणामध्ये होणार नाही, व्होल्टेज मध्ये होणार नाही. पण पॉवर रिफ्लेक्ट होणार. जर मॅक्सिमम करंट असेल तर पॉवर मॅक्सिमम असेल, आणि जर मिनिमम करंट असेल तर काय होईल, मिनिमम होईल. म्हणजे पॉवर रेटेडवर फरक पडणार आहे, पण फरक कोणावर पडणार नाही, फरक फक्त व्होल्टेजवर पडणार नाही. म्हणजे करंट मिनिमम असताना किंवा करंट मॅक्सिमम असताना मात्र दोघांचा पॉवर हा डिफरन्स असणार आहे. म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या घरामध्ये टीव्ही जळू नये म्हणून आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरतो. टीव्ही जळू नये म्हणून काय वापरतो, स्टॅबिलायझर. कारण घरातलं सगळे जळले तरी चालेल, टीव्ही नाही जळली पाहिजे, नसेल तर हे जात नाही. आमचं हे फॅक्ट आहे. आज आता टीव्हीच्या ठिकाणी फक्त मोबाईलचं डबल रिप्लेस झालंय. कारण त्यांना किती गिळतो, ते लहान मुलाला तर आता आजकाल हे एवढंसं छोटंसं डबं देते, ते त्याच्या हातात ते गिळे नाही म्हटलं की, आणि ते ढकलतय, ते ढकलतय, ते वर रील ढकलतय जोपर्यंत मोबाईल आहे, आणि इकडे ते जे ढकलतय, याचं असं झालेलं असतंय. आता बघा की डबक्याशांची सुद्धा हे डेब्री आलेलं डेऱ्या. म्हणजे आता आमच्या सारख्याच आलं तर ठीक आहे, हो, पण त्या बारक्याचं पण तसं का, तर त्याला त्याचं ते काही भानच राहिलेलं नाही. आम्हालाही तसं झालंय, मोबाईलचं भान राहिलं पाहिजे. आणि त्याच्या शेवटी एक ब्रेक द्यायचा. कसला ब्रेक लावायचा, ते एक पॉइंट आहे बघा, त्याच्यामध्ये युट्यूबला एक काहीतरी सेटिंग आहे, ते सेटिंग करून घ्या. 10-15 मिनिटांनंतर ते बंद व्हावं, ते एक्झिट होतं. 10-15 मिनिटांनंतर एक्झिट होतं. बाबा बस कर ना, असं एक मेसेज जोडायचा त्याला. बाबा बस कर ना, दुसरा मेसेज जोडायचा ना, आलाय का बस कर ना, तिसरा जोडायचा. आता बस करतो की फुटू. म्हणजे ह्या जर जोडले तर हे काहीतरी आमच्या डोक्यात पुढे जातं. नाहीतर जेवढा पॉवर जास्त तेवढं मोबाईल सुद्धा जसं हिटिंग होतं, तसं इथं काय असणार आहे, VTZ इज इक्वल टू VZ इंटू IZ. म्हणजे लास्टचं एक स्टेटमेंट सरळ सरळ काय सांगू रे, लास्टचं स्टेटमेंट, एनी अन किंवा एनी फ्लक्च्युएशन इन इनपुट, कुठं इनपुट साइड, in output, no change in voltage. The voltage is constant. That is mean by Zener diode used as a voltage regulator. समजतंय का बघा. ओके, राईट.